Hello everyone. First of all, happy International Women's Day to all strong and courageous women in the world. This is Manali Shimpi and now I am going to present my thoughts about rise of women does not mean fall of men. In मराठी, स्त्रियांची प्रगती म्हणजे पुरुषांची अधोगती नव्हे ह्या विषयावर मी माझे मत मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. ती मला म्हणते मी एकदा होऊन बघ, ती मला म्हणते मी एकदा होऊन बघ, तुला कळेल की दुसऱ्यासाठी जगण्यातील गंमत काय असते. एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय असते. सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिरलेलीच घेते. जेवणानंतर घासण्याची एक डिश मी कमी करते. तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसमध्ये सुट्टी टाकते. ऑफिसची कामे तरी सांभाळत तारेवरची कसरत करते. सगळे झोपल्यानंतर कळते थोडे दुखताय पाय. आता तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय. एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय. घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते. अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते. मी एव्हरेस्ट सर करते. मी अर्थमंत्री होते. मी पहिली राष्ट्रपती देखील होते. मी प्राचार्य होते. मी थिरकते. मी बावरते. मी गाते. मी नाचते. मी जन्म देणारी. मी जन्माला पुरणारी. जन्मानंतरही मीच ती उरणारी. मी सृष्टी व्यापणारी. मी तुझ्या खांद्याला खांद्या लावून चालणारी. तू डगमगलास तर तुला धीर देणारी. मी असताना तू आहेस तरी जगताना तुझे नियम आहेत. मी जे करायचं नाही त्याची यादी तू केलीस. आई, बहीण, बायको, मैत्रीण डोळ्यासमोर का नाही आणलीस. वेगळे काहीच नसते, फक्त दिसतो वेगळे. तरीही आमच्याबाबत तुमचे विचार मात्र वेगळे. निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या. बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांद्या भिडू द्या. सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ. सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ. एकदा तरी विचार कर यात गंमत तरी आहे काय. कळेल तुलाही कळेल त्यालाही बाई असण्याची किंमत काय. बाई असण्याची किंमत काय. आज तू ज्या क्षेत्रात आहेस तिथे मीही आहे. आपण दोघे आहोत. समान आहोत तरी तुला गर्व तरी आहे काय. प्रगतीच्या तराजूत तुझे माझे वजन कर. प्रगतीच्या तराजूत तुझे माझे वजन कर. समान भरते की नाही याचा थोडा विचार कर. समान भरते की नाही याचा थोडा विचार कर. माझ्यामुळे तुला मिळतो मान आणि तुझ्यामुळे मला मिळतो मान. माझ्यामुळे तुला मिळतो मान आणि तुझ्यामुळे देखील मला मिळतो मान. तू माझ्या पाठीशी उभे राहून लढ मला तू म्हटलास. तू माझ्या पाठीशी उभे राहून लढ मला तू म्हटलास. आणि आज बघ मी ज्या क्षेत्रात प्रगतीचा झेंडा रोवला. माझ्या प्रगतीने तुझी अधोगती नाही तर माझ्या प्रगतीने देशाची प्रगतीच होत आहे. दोघे मिळून करू काम देशाच्या प्रगतीला लावू हातभार. दोघे मिळून करू काम देशाच्या प्रगतीला लावू हातभार. देवाने आपल्या दोघांनाही वैशिष्ट्यपूर्ण बनवले आहे. देवाने आपल्या दोघांनाही वैशिष्ट्यपूर्ण बनवले आहे. का आपण हातात हात घेऊन पुढे चालू शकत नाही. का आपण हातात हात घेऊन पुढे चालू शकत नाही. तू मला पाठिंबा दे मी तुला पाठिंबा देईल. तू मला पाठिंबा दे मी तुला पाठिंबा देईल. रस्त्यात आले कितीही मोठे वादळ तर दोघे मिळून लढा देऊ. रस्त्यात आले कितीही मोठे वादळ तर दोघे मिळून लढा देऊ. तुझ्या पाठिंब्याने माझे उभे राहिलेले विश्व. समाज राष्ट्र यांच्या प्रगतीला कारण असणाऱ्या स्त्रीशक्तीला माझे वंदन. माझा जन्म एका छोट्या गावात जळगाव येथे झाला. माझे बालपण तिथेच गेले. वडिलांनी योग्य संस्कार व परंपरा यांचे पालन याच्यावर जास्त भर दिला. वडिलांच्या या मिळालेल्या पाठिंब्यामुळे व भावी आयुष्यात याचा मला खूप फायदा झाला. भरपूर शिक्षण घेऊन राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयात मी MA केले. नंतर विधानसभा आमदार अनेक विभागांचे मंत्रिपदही भूषवले. केंद्रीय पातळीवर अनेक घटनात्मक कायदे मी भूषवली. 1965 मध्ये डॉक्टर देवीसिंग शेखावत यांच्यासोबत विवाह झाला. त्यांनी मला राजकीय प्रवासात भक्कम अशी साथ दिली आणि त्यामुळे माझा पुढील प्रवास हा अतिशय सुखद आणि सुकर व्हायला लागला.
मी भारताची पहिली राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील. माझा जन्म तमिळनाडूतील मदुराई येथे झाला. मी अर्थशास्त्रात BA पदवी प्राप्त केली. पदव्युत्तर पदवी घेत असताना पहिली भेट पती परकाला प्रभाकर यांच्याशी झाली. नंतर PhD पूर्ण केले. अर्थशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स व MPhil पूर्ण केले. त्यानंतर भारताची संरक्षण मंत्री तर आतापर्यंत भारताची अर्थमंत्री म्हणून मी काम केले. माझे नाव निर्मला सीतारामन. म्हणूनच म्हणते, स्त्री ही पुरुषाच्या अधोगतीचे नव्हे तर प्रगतीचे कारण ठरू शकते. फक्त तुम्हाला तिच्यातील क्षमतेची जाणीव निर्माण झाली पाहिजे. आयुष्याची सुरुवात कधीही कोठेही होऊ शकते. आयुष्याची सुरुवात कधीही कोठेही होऊ शकते. तू हात माझा पकड, त्यात कमीपणा बाळगू नकोस. तू हात माझा पकड, त्यात कमीपणा बाळगू नकोस. तुझी प्रगती अधिक माझी प्रगती हे कधी विसरू नकोस. थँक्यू एव्हरीवन.